ही लोकशाही वाचवण्याची लढाई हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे। राहुल गांधी, खरगे, चेन्नीथला यांच्याशी आम्ही बोलू। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत संजय राऊतांचं विधान। राज आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब भाऊबीजेसाठी बहीण जय जयवंती यांच्या घरी। बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधूंची एकत्रित भाऊबीज। भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची पुन्हा भेट। नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या गाठीभेटी। पालिका निवडणुकीवरही चर्चा झाल्याची शक्यता। राजकीय नेत्यांच्या घरी भाऊबीजेचा उत्साह। बाळासाहेब थोरात, अंबादास दानवे, भागवत कराडांचं बहिणीकडून औक्षण, तर चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांचीही भाऊबीज साजरी। रवींद्र धंगेकरांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो हटवला। सत्यमेव जयते। रवींद्र धंगेकरांच्या ट्विटरला फोटो। शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख। पंतप्रधान मोदी आज बिहारच्या प्रचार दौऱ्यावर। बिहारमध्ये एनडीएला काँग्रेस, राजद आणि प्रशांत किशोर यांचं कडवं आव्हान। बिहारच्या प्रचार तोफ्या कडाडू लागल्या। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची मोठी घोषणा। इंडिया आघाडीकडून बिहारसाठी तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा, तर उपमुख्यमंत्री पदासाठी विकासशील पार्टीचे नेते मुकेश सहनींचं नाव निश्चित। एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा। कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने वोट चोरी प्रकरणात धक्कादायक माहिती। सीसीआय आणि पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू नाहीत। कापूस काढणीला आला, मात्र खरेदी सुरू नसल्यानं शेतकऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता। ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याची शेतकऱ्यांची भावना। धुळ्यातील शिरपूर शहरात भेसळयुक्त दूध विक्री। दूध उकळल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग। संबंधित दुकानदारावर कारवाई करणार असल्याची माहिती। शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू। पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगावमधील घटना। मुंबईतील जोगेश्वरीत इमारतीला भीषण आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू।